The area bounded by the curve x square is equal to 4y, comma x-axis and the line x is equal to 4 is divided into equal areas by the line x is equal to alpha. Then the value of alpha is. अल्फाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे बघा आता आपल्याला. आता नेमकं या एक्झाम्पल मध्ये बघा काय दिलेलं आहे की एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4y. हा पॅराबोला आहे, हा तुमचा अपवर्ड पॅराबोला आहे. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4y. ओके, देन काय सांगितले बघा, x इज इक्वल टू 4 डिवायडेड इनटू इक्वल एरियाज बाय द लाइन x इज इक्वल टू अल्फा. म्हणजे काय सांगितले बघा आपल्याला, x इज इक्वल टू 4 इज डिवायडेड बाय x इज इक्वल टू 4 म्हणजे y ऍक्सिसला पॅरलली ही लाईन जी झाली ती x इज इक्वल टू 4 इज डिवायडेड इनटू इक्वल एरियाज बाय द लाइन. कुठल्या लाईनने एरिया इक्वल होते बघा, x इज इक्वल टू अल्फा. x इज इक्वल टू अल्फा या लाईनने x इज इक्वल टू 4 एक्स ऍक्सिस आणि हा जो पॅराबोला आहे आणि इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केलेला एरिया आहे. काय होईल बघायचा अर्थ की ही व्हॅल्यू 0 आहे, ही व्हॅल्यू अल्फा आहे, x ची व्हॅल्यू अल्फा कॉमा 0, एक्स ऍक्सिस ची व्हॅल्यू 4 आहे, 4 कॉमा 0 अँड दिस इज 0 कॉमा 0. तर हा जो एरिया आहे ना, हा तुमचा इक्वल एरिया म्हणून सांगितलेला आहे. म्हणजे काय बघा, दिस इज एरिया 1 अँड दिस इज एरिया 2. तर हे दोन एरिया इक्वल आहेत म्हणून सांगितलेलं आहे क्वेश्चन मध्ये. म्हणजे आपण असं लिहू शकतोय, एरिया 1 इज इक्वल टू एरिया 2. बर, मग पॅराबोलाच्या अंडर आहे ना, एक्स ऍक्सिस ची लिमिट घ्यायची आहेत आपल्याला. मग एक्स ऍक्सिस ची लिमिट घेतली आपण तर एक्स ची लोअर व्हॅल्यू 0 पहिल्या एरिया 1 मध्ये, अप्पर व्हॅल्यू आहे अल्फा. y dx इज इक्वल टू एरिया 2 लिहिताना बघा, एक्स चं लोअर लिमिट आहे अल्फा, अप्पर व्हॅल्यू आहे 4 y dx. बट आपल्याला गिवन दिलेला आहे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4y. तर y ची व्हॅल्यू आपल्याला त्याच्यावरून समजून जाईल, एक्स स्क्वेअर अपॉन 4 dx इज इक्वल टू अल्फा टू 4 एक्स स्क्वेअर अपॉन 4 dx. सेम फंक्शन आहे ना, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स तुमचा दोन्हीकडे एकच पॅराबोला आहे. तर हे 4 4 कॅन्सल होऊन जाईल. अप्पर लिमिट पुट करूया अल्फा. आता पहिल्यांदा इंटिग्रेशन बघा, एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स क्यूब बाय 3 0 टू अल्फा, एक्स क्यूब बाय 3 अल्फा टू 4. परत या ठिकाणी सेम डिनॉमिनेटर 3 3 कॅन्सल झालाय. अप्पर लिमिट पुट करूया अल्फा क्यूब, एक्सच्या ठिकाणी अल्फा पुट केला अप्पर, लोअर व्हॅल्यू तर 0च आहे, इज इक्वल टू या ठिकाणी अप्पर व्हॅल्यू पुट केला 4 चा क्यूब 64 मायनस लोअर व्हॅल्यू आहे परत अल्फा, अल्फाचा क्यूब अल्फा क्यूब मायनस अल्फा क्यूब या बाजूला घेतला तर अल्फा क्यूब प्लस अल्फा क्यूब 2 अल्फा क्यूब इज इक्वल टू 64, अल्फा क्यूब इज इक्वल टू 32. अल्फाची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. पॉवर 3 जर राईट हँड साइडला घेतली तर 32 पॉवर 1/3 होऊन जाईल, विच इज द रिक्वायर्ड आन्सर. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट.